छत्रपती शिवाजी महाराज एक असे राजे होऊन गेले त्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचं सुद्धा संरक्षण केलं. मग शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या कष्टावर तर किती प्रेम केलं असेल. आमची आमची आई आजही म्हणते इडा पिडा टळो आणि बळीराजाचं राज्य येऊ. कुठे आहे तो आमचा बळीराजा आणि राज्य कधी येणार? वसुबारस. आमच्या पिढ्यानं पिढ्या शेतकऱ्यांच्या आमच्या गाईच्या वासरांची सेवा करण्यात आयुष्य जातं. शेतकऱ्याच्या पोराला सांगायला लागत नाही की तू गाय सांभाळ. अरे भाकड जनावर जरी असले मग ते गाय असू द्या किंवा बैल असू द्या, आमचा शेतकरी कधीच तिला उपाशीही मरू देत नाही आणि तिकडे खाटकाकडे पण टाकत नाही. पण आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही फटाके उडवतो, आम्ही आनंद उत्सव साजरा करतो, दिवाळीची सुरुवात वसुबारशेनी करतो. ही आमची संस्कृती, हा आमचा विचार आहे. पण कधी त्या गाईला वर्षभर विचारतो का की तुला खायला मिळतंय का, हिरवा चारा मिळतो का? तुझी आम्ही आज मनोभावे पूजा करतो, सेवा करतो. पण अशीच काही नराधम आणि विकृत मानसिकतेची मंडळी आहे जे आमच्या त्या गाईला सुद्धा तिकडं कापायला घेऊन जातात. शेतकरी आणि शेतकऱ्याची पोरं कुठलंही जनावर असू द्या, शेतकऱ्याच्या घरामध्ये खंडीभर जनावर असतात आणि ती सगळी जनावर मुलाबाळांसारखी सांभाळली जातात. आणि गाय तर तुम्ही विचारूच नका. गाय जरी नुसती रस्त्याने चालली आणि नुसतं टच जरी केलं तरी आम्हाला सांगितलं जातं 33 कोटी देव फक्त एका गायीच्या दर्शनामध्ये हे होतात. ठीक आहे, आमच्यावर ते संस्कार केले गेलेले आहेत किंवा ते संस्कार दिले गेलेले आहेत. पण आम्ही अशी माणसं रोज शोधतोय या देशामध्ये, या राज्यामध्ये. मग ते महाराष्ट्र असू द्या किंवा मणिपूर असू द्या, अजून कुठलं बिहार असू द्या, दिल्ली असू द्या, पंजाब असू द्या किंवा कुठलंही राज्य असू द्या, आमच्या इथल्या बाईला अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. कुठं कुठं तर नग्न तिची धिंड काढली जाते. लोकांना बाईचं काही वाटत नाही, परंतु गायीवर प्रेम दाखवतात. अरे मुक्या प्राण्यांवर तर दाखवाच, परंतु जी लोक गोरक्षणाच्या नावाखाली हप्ते घेतात त्या खाटकांकडून, त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की तुम्ही इकडे एक गाय वाचवत असताना दुसरीकडं जो तिकडं निहून तिला चुकीच्या पद्धतीनं गोवंश ज्या पद्धतीनं हत्या केली जाते त्याची सुद्धा कुठंतरी ना कुठं मोबदला घेतला जातो आणि दिला जातो. हे वेगळं सांगायची गरज नाही का? आम्हाला वसुबारस साजरी करायची आहे कारण आमची गाय आहे. गाय हमारी माता है, मान्य आहे. परंतु बैलाचं काय? बैलाला कोण सांभाळून घेणार, समजून घेणार? त्या शेतकऱ्याला जाऊन विचारा. शेतामध्ये ज्यावेळी जनावरं भाकड झालेली असतात, थकलेली असतात, त्यावेळेस ही जनावरं विकण्याशिवाय पर्याय नसतो. आणि कधी कधी तर शेतकरी म्हणजे एक भाकरीतली चतकोर अर्धी भाकर खाऊनच जगेल, पण तो जनावर उपाशी मरू देत नाही. आणि कधी घरात काय लग्न कार्य असेल किंवा सण उत्सव असेल, आहे ती जनावर, पिकवलेलं आहे तेच धान्य विकून तो कुटुंबाचा सांभाळ करतो आणि जनावरांना सुद्धा मुलांसारखं सांभाळतो. त्या सगळ्या संस्कृती जपणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला कधीच कुणी विचारत नाही. माझ्या बळीराजाला कुणी त्या ठिकाणी त्याचं स्मरण करत नाही. वसुबारस झाली की 2, 4, 5 दिवसांनी बलिप्रतिपदा येते. काय बलिप्रतिपदा म्हणजे? विश्वसम्राट, कृषी सम्राट, शेतकऱ्यांचा, कुणब्यांचा राजा, तुमचा माझा राजा म्हणजे बळीराजा, त्यांचा स्मरण दिवस. त्या बळीराजाला इथल्या विकृत आणि कपटी वामनाने, सुडाने त्या काळी संपवलेलं आहे. आता पायदळी घातलं जातं किंवा जमिनीत गाडलं जातं. आमच्या कृषी सम्राट, सिंधू संस्कृतीच्या रक्षणकर्त्या बळीराजाला
इथल्या व्यवस्थेने, मनवादी व्यवस्थेने कदाचित त्या काळी संपवलं सुद्धा असेल. त्या बळीराजाच्या काळात गायच काय, गायची वासरच काय, तर माणसांवर सुद्धा अत्यंत प्रचंड प्रेम केलं गेलं. सगळी लोक सुजलाम सुफलाम होती, आनंदात होती. कुठलाही द्वेष मत्सर अजिबात नव्हता. कदाचित ते त्या काळच्या मनवाद्यांना देखवत नसावं. आणि बळीराजाचं जे महान कार्य आहे त्या काळी, त्यांचा जो राज्यकारभार आहे तो ज्यांना सहन झाला नाही त्यांनीच आमच्या वामनाला, बळीराजाला तुमच्या वामनाच्या निमित्ताने आमचा वामन दाखवून तुम्ही ज्या पद्धतीनं संपवलं, आम्ही कधीच चिकित्सा केली नाही आमच्या त्या कथेची, इतिहासाची किंवा जुन्या संस्कृतीची. आमच्या बळीराजाला तुम्ही पाताळात घातलं, याचा अर्थ मारलं सुद्धा असेल. कारण ज्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या सोयीनं कथा कादंबऱ्या सांगितल्या जातात, इतिहास सांगितला जातो, कधी आम्ही चिकित्सा करणार आहोत की नाही. दिवाळी म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा दिवस. वर्षभरात कामाच्या, कुटुंबाच्या, कौटुंबिक वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जी कुटुंबातली मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी दुरावलेली असतात, या निमित्ताने, सणाच्या निमित्ताने तरी आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळी ती उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात, आलेही पाहिजेत. आणि त्याच्यातला हा बळीराजाचा स्मरण दिवस असेल किंवा वसुबारस असेल, जिथून दिवाळीला सुरुवात होते. का हो, तुम्हाला आम्हाला सांगायला लागतं गाईचं पूजन करा म्हणून? पण इतिहास वेगळा आणि स्टोरी वेगळी, ती ज्या पद्धतीनं प्लांट केली जाते हे तुम्हाला आम्हाला अजूनही कळत नाही. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं? आमची आजी, आमची आई आजही म्हणते, इडा पिडा टळो आणि बळीराजाचं राज्य येऊ. कुठे तो आमचा बळीराजा आणि राज्य कधी येणार? आज आमच्या आधुनिक बळीराजाला, शेतकऱ्याला सन्मानाची त्या पूर्व काळातली ती वागणूक तरी होती का, आहे का, आता मिळते का? छत्रपती शिवाजी महाराज एक असे राजे होऊन गेले, त्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचं सुद्धा संरक्षण केलं. मग शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या कष्टावर तर किती प्रेम केलं असेल. पण ते प्रेम, ती माया आजचे राज्यकर्ते आमच्या शेतकऱ्यांप्रती दाखवतात का, हा संशोधनाचा विषय. आमचे सण उत्सव आम्ही साजरे केलेच पाहिजेत, ती आमची संस्कृती आहे. पण आमचं काय, परक्याचं काय? आमचे आनंदाचे किंवा दुःखाचे दिवस कोणते, तुमचे कोणते? आमचे दुःखाचे दिवस जर सगळ्यांचे आनंदाचे दिवस असतील तर त्याची सुद्धा धर्माच्या चौकटीत आणि त्याच्या श्मेतून आम्ही चिकित्सा करणार आहोत की नाही? आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहेच, असलाच पाहिजे, मरेपर्यंत असेल. पण एकदा आमची संस्कृती आम्ही अशी झाडून झटकून सुद्धा पाहिली पाहिजे. कारण काही खोटं नाटं, जळमटं अशी चिटकली गेलेली की आम्ही ती खोटच आता खरं समजायला लागलो आणि खरं विसरायला लागलो. हे वेगळं सांगायची सुद्धा गरज नाही. म्हणून इडा पिडा टळो आणि बळीराजाचं राज्य येऊ. बळीराजाचं राज्य आल्याशिवाय आणि आमच्या गाईचं, वासरांचं, बैलांचं, सगळ्या जनावरांचं, कुटुंबाचं, शेतकऱ्याचं संरक्षण आणि रक्षण केल्याशिवाय कित्येक वसुबारस येतील आणि जातील. न्याय कुणाला मिळणार आहे हे फक्त शोधणं गरजेचं आहे. धन्यवाद. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय.